देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। सकल हिंदू समाज घाटकोपर द्वारा लव जिहाद, लैंड जिहाद, धर्मांतरण के विरोध में हिंदू जन आक्रोश मोर्चा निकाला गया। मुंबई सकल हिंदू समाज घाटकोपर द्वारा लव जिहाद, लैंड जिहाद, धर्मांतरण के विरोध में जय शिवराय हिंदू जन आक्रोश भव्य मोर्चा 10 मार्च 2024 के दोपहर 3 बजे राज राजेश्वरी महादेव मंदिर, महिंद्रा पार्क गार्डन, नारायण नगर से निकाला गया, जिसमें प्रमुख रूप से उपस्थित भाजपा के वरिष्ठ नेता आमदार नितेश राणे के नेतृत्व में यह हिंदू जन आक्रोश मोर्चा संपन्न हुआ। गौरतलब है कि नितेश राणे ने इस मौके पर विशाल जनसमूह को संबोधित करते हुए कहा है कि जैसे अन्य प्रदेश में धर्मांतरण विरोधी कायदा लागू है, वैसे ही महाराष्ट्र में भी धर्मांतरण विरोधी कायदा लागू होना चाहिए और उन्होंने चुनाव में हिंदूवादी उम्मीदवार को ही वोट देने का आह्वान किया है। इस बीच विशाल जनसमूह द्वारा बंद करो लव जिहाद, लैंड जिहाद, धर्मांतरण बंद करो के नारे लगाए जा रहे थे और इसके अलावा मुंबई घाटकोपर पुलिस के सम्मान में सकल हिंदू समाज मैदान में इत्यादि नारों से जिस रोड से आक्रोश विशाल जन मोर्चा जा रहा था, पूरा क्षेत्र नारों से गूंज रहा था। आइए हम देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर सकल हिंदू समाज द्वारा निकाला जन आक्रोश मोर्चा के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। नमस्कार, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। इस वक्त मैं आप पहुंचा हूं घाटकोपर में, नारायण नगर के ठीक रोड पे। यहां पर काफ़ी बड़ी तादाद में यहां पर मोर्चा निकाला गया है। संपूर्ण मुंबईभरामध्ये आता अशा प्रकारचे हिंदुत्ववादी मोर्चे निघत आहेत। अनेक समस्यांवर तुम्ही बोलत आहात, लँड जिहाद, लव जिहादवर काय सांगाल? बघा, मुंबईच्या कानकोपऱ्यामध्ये आणि ही मुंबई ही हिंदूंची मुंबई आहे आणि इकडल्या राहणाऱ्या हिंदू समाजावर जे विविध अतिक्रमणं होत आहेत लँड जिहाद आणि लव जिहादच्या नावाने, आणि आम्ही हे सगळे विषय पुरावासकट मांडतोय। आम्हाला कोणावर कुठले हवेत आरोप करायचे नाही आहेत, पण जे जे विषय आम्ही मांडतोय ते सगळे पुरावे सकट आहेत। हायकोर्टचे ऑर्डर आहेत, कोर्टाचे ऑर्डर आहेत। आमची एवढीच साधी अपेक्षा आहे, संबंधित महापालिकेने आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी हायकोर्टचं ऑर्डर पाळावं आणि लँड जिहादच्या नावाने जे अतिक्रमणं आहेत, फेरीवाले जे बांगलादेशी आणि रोहिंग्या फेरीवाले जे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये आले आहेत आणि ते लोक आमच्या माता भगिनींना छेडखानी करतात, लव जिहादच्या नावाने फसवतात। या सगळ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आमच्या मुंबईतून हकलून दिलं पाहिजे, कारण ते मुळात ते आपल्या मुंबईचे नाहीच आहेत। म्हणून या सगळ्या विषयाबद्दल जनजागृती झाली पाहिजे, हिंदू समाज एकवटला पाहिजे आणि सकल हिंदू समाज म्हणून आम्ही ह्याची दखल घेतोय अशी नोंद प्रशासनामध्ये झाली पाहिजे। म्हणूनच हे सगळे मोर्चे निघत आहेत। मुफ्ती अझहरीला घाटकोपरमध्ये अटक केल्यानंतर 5 ते 6 हजार लोकांचा मॉब तिथे जमला, दबाव दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याला हे उत्तर आहे का? कारण का शेवटी अशा पद्धतीचा तुम्ही कोणतरी त्यांचा धर्मगुरू आणाल जो सनातन हिंदू धर्माला आव्हान देतोय, आम्हाला धमकी देतोय की तुम्हारा वक्त आया हमारा दौर आएगा, तर आम्ही काय गप्प बसायचं? आणि त्यानंतर 5-5 हजारचे चारी बाजूनी कुर्ला मुंब्रावरून पब्लिक येते, जिहादी विचाराचे लोक येतात आणि हिंदू समाजाच्या घरात घुसण्याचा प्रयत्न होतात। म्हणून हा एक संदेश त्यांच्यापर्यंत जाऊन दे की हे तर फक्त 1% हिंदू आज ह्या मोर्चाच्या निमित्ताने निघालेला आहे। उद्या अगर बहुसंख्य हिंदू समाज अगर रस्त्यावर आला तर इकडे असलेला जो जिहादी विचाराचा जो काही समाज आहे तो जरा पण शिल्लक राहणार नाही, एवढी ताकद इकडच्या हिंदू समाजामध्ये आहे। घाटकोपरसह मुंबईमधल्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरीवाले आहेत आणि तुम्ही जसे आरोप करत आहात की हे रोहिंग्या आहेत, बांगलादेशी आहेत, उपाययोजना होताना दिसत नाही। मी तेच बोलतो ना, उपाययोजनाचा टप्पा आता आम्ही महापालिकेकडे ही माहिती दिली आहे की आम्हाला हे गोष्टी कळलेल्या आहेत। इकडे असलेला फेरीवाला जो आमच्या देशाचा नाही आहे, मुंबईचा नाही आहे, महाराष्ट्राचा नाही आहे, पण तो बांगलादेशी अगर असेल तर आम्ही या गोष्टी खपून घेणारच नाही। या तर महापालिकेने त्याच्यावर कारवाई करावी, नाहीतर कारवाई आम्हाला आमच्या स्वतःच्या रक्षणासाठी आमच्या धर्मामध्ये शस्त्र उचलण्याची मुभा दिलेली आहे,
ते आम्हाला मग उचलायला लागेल. दिल्लीमध्ये जे काही लात मारण्यात आलेली आहे नमाज पडताना, त्या पोलीस कर्मचाऱ्याला तुम्ही आज भाषणामध्ये सल्यूट दिलात, ही भूमिका बरोबर आहे का एक लोकप्रतिनिधी? का कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होणं चांगलं नाही. कुठल्याही धर्मामध्ये त्यांना नमाज पढण्याला कोणीही विरोध करूच शकत नाही, कारण ते धर्माचा अधिकार आहे. पण तुम्ही अतिरेक करत असाल, रस्त्यावर उतरून अगर तुम्ही ह्या पद्धतीच्या गोष्टी करत असाल तर ह्याचा विरोध करायलाच पाहिजे ना. तिकडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अगर त्या बाबतीची हिंमत दाखवली तर त्याचं कौतुकच करायला पाहिजे. उद्या अगर महाआरत्या आम्ही अगर रस्त्यावर करायला सुरू करू तर आम्हाला पण अतिरेक म्हणून आमच्यावर कारवाई होतेच, आज पण होते, वारंवार होते. मग तीच कारवाई अगर कुठल्या आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केली असेल, दिल्लीतल्या केली असेल, तर त्याचं कौतुक आम्ही करणारच. तुम्ही आव्हान केलं की हिंदू खासदारच निवडून द्या असं बोलले. नाही, कारण का हा देश एक हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्र म्हणून अगर आपल्या ह्या देशामध्ये हिंदूंची संख्या अगर साबूत ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या विचाराचे आणि आपल्या समाजाचे धर्माचे अगर खासदार लोकप्रतिनिधी अगर निवडून दिले तर ते आपलं रक्षण निश्चित पद्धतीने करतील, हा विचार मी मांडलेला आहे. एका गंभीर प्रश्नावर तुम्ही या अगोदर देखील पाहणी करून आला. असलपा इथली 3 मजली इमारत मस्जिद जी आहे, तुम्ही स्वतः देखील तिथे गेलेला होता, ठिया देखील दिला होता, अजूनही काम सुरू दिसतं. म्हणून तर मी बोलतो ना, आता वारंवार विषय काढल्यानंतर अगर तिथे अनधिकृत तो ढाचा अगर पाडला जात नसेल तर आमच्या राज्यामध्ये बुलडोजर देवा नावाचं पॅटर्न आता आलेलं आहे, जो नयानगरमध्ये आला आहे. तर तोच बुलडोजर देवा मग आता आम्हाला असलफाला आणायला लागेल. या गोष्टीची जाणीव तिकडच्या महापालिका अधिकाऱ्यांनी ठेवावी. सर, लैंड जिहाद और लव जिहाद के बहुत सारे मामले आपने देखे होंगे, जिसके कारण आप ये इस तरीके की रैलियां कर रहे हैं. क्या उद्देश्य है और क्या संदेश है? देखिए, ऐसा है कि लैंड जिहाद और लव जिहाद के से मामले देखे नहीं, उसके प्रूफ है हमारे पास. जब भी आप नीतीश राणे के ऊपर आलोचना करते, हम पे FIR की मांग करते, आप क्यों नहीं पूछते कि नीतीश राणे जो प्रूफ दे रहा है वो गलत है कि सही है? मैं पेपर्स, डॉक्यूमेंट, फोटोग्राफ दिखा रहा हूँ कि इस तरीके से यहाँ पे लैंड जिहाद और इंक्रोचमेंट हुआ है. चलो नीतीश राणे को बाजू में रखिए, नीतीश राणे को अरेस्ट कर लीजिए, मगर वहाँ पे जो इलीगल स्ट्रक्चर लैंड जिहाद के नाम पे खड़ा है वो आप कब तोड़ेंगे? उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए. हम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान के अनुसार हम चलने वाला हमारा देश है. हमारे देश में शरिया कायदा लागू नहीं है. तो हमको इतना ही बोलना है कि जो लॉ, जो कायदा, जो कानून हिंदू समाज फॉलो करता है वो अन्य धर्म भी फॉलो करना चाहिए. इतनी सारी मांग है सर. और इसको लेकर, धर्मांतर को लेकर कुछ कानून की बात चल रही सरकार में? अगर आपकी सरकार, हमारी राज्य सरकार इसके बारे में अलग अलग लेवल पे स्टडी कर रही है. हमारे कुछ कमेटी अलग राज्यों में भी जाके आई है, गुजरात जाके आई है, उत्तर प्रदेश जाके आई है, जहाँ जहाँ ये लव जिहाद धर्मांतर विरोधी कायदा है. अभी हमारी तैयारी है, जब भी सही मौका और सही वक्त आएगा तो हमारे महाराष्ट्र में भी एक कड़क ऐसा धर्मांतर विरोधी कायदा आपको आता हुआ दिखेगा. नितेश जी, महाराष्ट्रातल्या राजकारणाचा एक प्रश्न आहे, भास्कर जाधव, महाराष्ट्रात समान कायदा जो आहे तो कधी पण लागू आहे. आता सगळ्याच ऐतिहासिक गोष्टी ह्या नरेंद्र मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये होत आहेत. तसं त्या समान नागरिक कायदा पण नरेंद्र मोदी साहेबांच्याच कारकिर्दीमध्ये होईल असा माझा ठाम विश्वास आहे. फक्त वाट पहा. चालले नाही पाहिजे असं आपल्याला वाटतं का? हां, एका देशात 2 कायदे नक्कीच नाही चाललं पाहिजे ना. कोण चालून देणारच नाही. कुठल्या देशामध्ये चालतात तुम्ही सांगा? पाकिस्तानमध्ये चालतात का? नाही. पाकिस्तानमध्ये जाऊन विचारा की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळाल का? अगर ते पाळत नसेल तर आम्ही शरिया कायदा का पाळावा? काही राज्यांमध्ये ड्राफ्ट आलेला आहे लव जिहाद, धर्मांतरण याच्याबद्दल, पण महाराष्ट्रात अजून काही ड्राफ्ट आलेला नाही. तुम्ही मोर्चे काढताय तुमच्याच सरकारच्या विरोधात, पण अजून आमच्या सरकारच्या विरोधात नाही आहे. तुझा अभ्यास थोडा कमी आहे, तोकडा आहे. मी माझ्या हिंदू समाजाला जागृत करतो आहे आणि हिंदू समाजाला आज आत्मविश्वास आहे की आपल्या हक्काचं, आपलं विचाराचं हिंदुत्वादी सरकार आहे, म्हणून आम्ही आमचा आवाज उचलू शकतो. महाविकास आघाडीच्या वेळी तशी संधी नव्हती, कारण का ते जिहाद्यांना वाचवणारं सरकार होतं. हे हिंदूंना संरक्षण देणारं सरकार आहे. आणि जशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे की आपल्याकडे एक कडक लव जिहाद धर्मांतर विरोधी कायदा आला पाहिजे. आम्हीही त्याच्यामध्ये स्पेशल मॅरेज ॲक्टचा अभ्यास करतो आहे. त्याच्यातल्या काही त्रुटी आहेत त्याचा अभ्यास करतो आहे, कारण उद्या कायदा आणल्यानंतर त्याचा अगर कोणी त्याच्यामध्ये कुठली त्रुटी राहिली आणि त्याचा अगर कोण गैरफायदा घेत बसला तर नुकसान हिंदू समाजाचंच होणार आहे.
म्हणून थोडा तुम्ही संयम ठेवा, लवकरच या बाबतीची मोठी घोषणा आपल्या राज्यामध्ये होईल. धन्यवाद. पहली बात तो मेरे तमाम हिंदू भाइयों को जय श्री राम. सबसे पहले ये जो एक मोर्चा निकला गया है, ये हम हिंदुओं को, ये बाकी लोगों को बताने के लिए निकला गया है कि हम पहली बात तो मुंबई पुलिस और घाटकोपर पुलिस के साथ में अभी रिसेंटली जैसे हालात हुआ था सलमान मुफ्ती अजहरी का, उनको ATS के द्वारा अरेस्ट किया गया, तो सारे जितने भी मुस्लिम बांधव हैं, जितनी भी सारी कम्युनिटी है, अलग अलग PFI है, वो फटाक से आधे घंटे के अंदर पुलिस को घेर लेती है, पूरा हॉस्टेज बना देती है. तो हमारा ये मोर्चा है किसी के खिलाफ नहीं है. पहली बात तो यही बताने के लिए है कि मुंबई पुलिस और घाटकोपर पुलिस के हम साथ में खड़े हैं, और अगर मुंबई पुलिस को ये बताना है कि अगर वो 2000 लोग आ सकते हैं तो हम 2 लाख भी उनके लिए खड़े हो सकते हैं और उनको सपोर्ट कर सकते हैं. हम हर वक्त मुंबई पुलिस के साथ में थे, हैं और रहेंगे. जय श्री राम, जय भारत. क्या कहना चाहेंगे आप? भारत में जिस प्रकार से लैंड जिहाद, लव जिहाद के जो है मैटर आए हैं, ये अपने आप में चिंता का विषय है और इसके विरोध में ये हिंदुओं की एक चिंगारी है. आगे बहुत बड़ी तैयारी है. उन लोगों को हम लोग बता देना चाहते हैं जो चंद घंटों में जिस प्रकार से यहाँ प्रशासन के लोगों को अपंग बना देते हैं, घेराव कर लेते हैं, उनको हम लोग बता देना चाहते हैं कि ये देश हिंदुस्तान हिंदुओं का है, रहेगा हमेशा. और कभी हम लोगों को अगर ताकत दिखाने का प्रयास कोई करेगा हिंदुस्तान के अंदर, तो हिंदू रोड पर उतरकर इसी शब्दों में जवाब देगा. हमेशा दिया है और आगे भी देता रहेगा. ये बताने के लिए आज ये रैली है. क्या कहना चाहेंगे? देख रहे काफ़ी तादाद में लोग यहाँ पर मोर्चे में उपस्थित हुए हैं. ये आज हिंदू तो बहुत पहले से जाग चुका है, पर आज जिस तरह से मीडिया और जिस तरह से लोग मैदान में उतरे हैं, इससे बहुत कुछ सीखने को मिल रहा है और इससे हिंदुओं में और जागरूकता होगी और ये बढ़ती रहेगी. और अब ये शुरुआत है, आगे चल के इसका विराट रूप लेगी, जिससे काफ़ी सुधार होगा इसमें. हिंदू राष्ट्राचा रक्षक म्हणून मी आज शपथ घेतो की जिहादी शक्तीचा सुमन नायनाट करून लव जिहाद, भूमी जिहाद व व्यापार जिहाद म्हणून हिंदुस्थानाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझ्या अखेरच्या श्वासपर्यंत लढत राहील. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. सर्व हिंदू भावांचा आणि बहिणींचा खूप खूप आभार. असे आज एकवटले तसं एकवटा परत. जय श्रीराम. जय श्रीराम. सभी धर्म रक्षक कार्यकर्ताओं के प्रयत्न से यह मोर्चा यशस्वी रहा. सभी को जय श्री राम. जय श्री राम. दुर्गा माता की जय. बंद करो, बंद करो, भूमि जिहाद बंद करो. बंद करो, बंद करो, भूमि जिहाद बंद करो. बंद करो, बंद करो, मातरम बंद करो. बंद करो, बंद करो, मातरम बंद करो. बंद करो, बंद करो, लव जिहाद बंद करो. अरे पुलिस ले लेता हूँ वीडियो.
आज के लिए बस इतना है। सब्सक्राइब एंड लाइक एंड शेयर करना ना भूलिए।